निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार आमने-सामने आले आणि त्यावेळी दादांनी केलेल्या वक्तव्यानं पवार कुटुंबातील स्नेह समोर आलाय। दुसरीकडे याच वक्तव्यानं वादाची ठिणगी देखील पडली। मात्र प्रीती संगमावर असं काय घडलं ज्याची आज तमाम महाराष्ट्रात चर्चा होतीये, त्यावरचा हा रिपोर्ट। रोहितच्या विजयाला दादांची पावर। कौटुंबिक कटातून माझा बळी। राम शिंदेंचे अजित दादांवर गंभीर आरोप। थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय ऐकलं? यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील प्रीती संगमावर राजकीय विरोधक असलेले अजित पवार आणि रोहित पवार काका पुतणे आमने सामने आले। सगळ्यांना वाटलं दादा आणि रोहित पवार एकमेकांकडे पाहणारही नाहीत, कारण राजकीय आखाड्यात गेल्या 2 महिन्यांपासून दोघेही एकमेकांवर अगदी तिखट शब्दात टीका करत होते। मात्र प्रीती संगमावर समोरासमोर आल्यानंतर पवार काका पुतण्यामधील प्रीती दिसून आली। एवढंच नव्हे तर काकांनी पुतण्याला हक्कानं आपल्या पाया पडायला सांगितलं आणि एकच हशा पिकला। दर्शन घे दर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं प्रीती संगमावरचं नेमकं काय दृश्य होतं ते पाहूया। दर्शन घे दर्शन थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय अजित पवार हे माझे काका आहेत, त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। तर शरद पवार आणि माझी वेळ मॅच झाली असती तरी मी सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेतले असते, असं म्हणत अजित पवारांनी राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक मतभेद नसल्याचे संकेत दिले आहेत। पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं। तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही घेता। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं नाही। मात्र यामुळे महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले। कर्जत जामखेड मधून रोहित पवारांना अवघ्या 1243 मतांनी निसटता विजय मिळाला। त्यावरूनच मी सभा घेतली असती तर काय झालं असतं असं विधान अजित पवारांनी केल्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदेंना थेट रडूच कोसळलं। पवार कुटुंबातील अघोषित करारामुळे आपला बळी गेला असा आरोप राम शिंदेंनी अजित पवारांवर केला। कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता, किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे। परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं, याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। अशा पैचं वक्तव्य करणं हे सर्वथा गैर आहे। अशा पैची वक्तव्य आम्हालाही आमचे उमेदवार काही ठिकाणी करू शकतील, पण त्यापेक्षा अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या पदरामध्ये टाकलेलं आहे। त्या यशाचा शांतपणाने स्वीकार करत आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे। ते पुढे जाणं सर्वांच्या हिताचं आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले। मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळता कुटुंब धर्म पाळल्याची आता चर्चा रंगू लागली। मात्र यावरूनच आता एक नवा वाद पेटलाय। राम शिंदेंनी अजित पवारांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली। आता अजितदादांबाबत भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। मात्र यामुळे कौटुंबिक संबंध राजकारणापलीकडे असल्याची महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।